नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपल्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सदस्यासाठी उद्या मतदान आहे. धाराशिव जिल्ह्यात नगर परिषद, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद सदस्य असं मिळून जवळपास 200च्या पुढं 300च्या आसपास मतदान आहे. आणि हे मोजकेच मतदार त्यांचं उमेदवारांना ते करावंच लागून सांगून करावंच लागतं. आणि तसंच परिस्थिती सध्या आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, मुरुड, लोहारा, नळदुर्ग, तुळजापूर, धाराशिव, कळंब, परंडा आणि भूम, त्याचबरोबर वाशी येथील नगरसेवकांना वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनाला नेण्यात आलं असून उद्या मतदान ज्यावेळेस सुरू होईल त्या दिवशी 10-11च्या दरम्यान मतदार आपल्या जिथं मतदान केंद्र त्यांचं आहे तिथं पोहोचतील. पर्यटनाला गेलेले स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील मतदार नगर परिषदेच्या निवडणुकीत दारोदार जाऊन आम्ही तुमच्यासाठी असं केलं असं आश्वासन देत नगर परिषद नगरसेवक म्हणून निवडून आले. परंतु निवडून येऊन फार 150 दिवसाच्या वरचा काळ उलटला आहे. पूर्वी होत्या तशाच समस्या प्रत्येक शहरात कायम आहे. कचऱ्याचे ढीग आहेत, शहरातील रस्ते खड्डेमय आहेत, पाणी पुरवठा 8 ते 10 दिवसाला एक दिवस केला जातो, त्यातही अनेक ठिकाणी गढूळ पाणी येत आहे. शहरातील रस्त्यावरील दिवे बंद आहे. असे एक ना अनेक समस्याला ते मतदार नागरिक दररोज समोर जात आहेत. आणि संधी मिळाली की नगरसेवक म्हणून निवडून दिलेली मंडळी मग पर्यटनाला जाते, तिथं स्विमिंग पूलमध्ये पोहते, डान्स करते, वेगवेगळं मौज मजा करत असल्याचं तेच आपल्याला त्यांनी व्हिडिओ काढून दाखवत असतात. म्हणजे बघा, तुम्ही किती त्रास भोगत असा, आम्ही कसं सुखनेवर राहतो असंच दाखवायचा त्यांचा प्रयत्न असावा असं दिसतं. याच्यात आपण दाखवत असलेले फोटो हे कळंब शहरातील भाजपचे जे 5 नगरसेवक आहेत ते कशी मौज मजा करतात याचे आहे. पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांना गुड मॉर्निंग त्यांचं चोचले पुरवण्याचं काम नेते मंडळी करतात आणि उमेदवाराला खर्च करायला होतात. खर्च आता कितीपर्यंत जाईल, प्रत्यक्षात त्या मतदाराला किती पैसे रोख हातात दिले जातील याचं आज दुपारनंतर बातमी बाहेर यायला सुरू होती. मात्र आपल्याच पक्षाचे नगरसेवक जर किंवा त्यांना सुरक्षित हलवावं लागत असेल तर याचा अर्थ नेते मंडळींचा या नगरसेवकांवर विश्वास नाही असाच दिसतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव लोकसभा
मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर हे एक वेगळंच रसायन आहे असे त्यांचे निकटवर्तीय म्हणतात आणि ज्यांना त्यांच्या कामकाजाचा अनुभव आलाय तेही म्हणतात. आणि काल त्यांच्या वडिलांच्या हत्येच्या खटल्याचा निकाल होता. मग ओमप्रकाश राजे निंबाळकर, त्यांचे बंधू जयप्रकाश राजे निंबाळकर, मातोश्री आनंदीदेवी राजे निंबाळकर आणि जवळपास सर्व कुटुंब मुंबईत किल्ला कोर्टात हजर होते. तेव्हा किल्ला कोर्टातून बाहेर आल्यानंतर त्यांनी अनेक माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या, परंतु ते किल्ला कोर्टाच्या तिथून जे मार्गस्थ झाले, नेमकं कुठं गेले, कोणत्या मार्गे गेले हे कोणालाही कळू शकले नाही. परंतु ते पुण्यात आलेले आहे. पुण्याच्या त्यांच्या फ्लॅटवर सर्व कुटुंब थांबलेलं आहे आणि शक्यता आता या दुहेरी हत्याकांड खून खटल्याची निकालाची तारीख 20 जून देण्यात आली आहे. त्यामुळं 19 जूनपर्यंत सर्व राजे निंबाळकर कुटुंबीय पुण्यातच राहील हे नक्की. परंतु इकडं जे ऑपरेशन टायगरचं बोलबाला सुरू आहे त्यात ओमप्रकाश राजे निंबाळकर पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडणार असं माध्यमांनी पार भुईत थोपटून धूर उठवलेला आहे. परंतु कालही ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी माध्यमांशी कोर्टाबाहेर संवाद साधताना संकेत असे दिले की मी पक्ष किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडणार नाही. आता खरं ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनाच माहीत असावं किंवा जास्तीत जास्त त्यांनी त्यांच्या पत्नीशी याबरोबर चर्चा केलेली असावी. त्यामुळं खरंच ओमप्रकाश राजे निंबाळकर पक्षत्याग करणार का? पक्षत्याग केला तर त्यांना काय मिळणार हेही प्रश्न आहे. आता आज काल रात्री आणि आज सकाळी दिल्ली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे 6 खासदार भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे, संजय उर्फ बंडू जाधव, संजय देशमुख, नागेश आष्टीकर आणि संजय दिनामा पाटील ही मंडळी दिल्लीत गेलेली आहे. त्यांच्या पाठोपाठच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वेसर्वा राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे पण दिल्लीत गेले आहेत. दिल्लीला जाताना ते सरळ दिल्लीला गेले तर राजस्थानच्या जयपूर मार्गे दिल्लीला जयपूरला ते लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची त्यांनी भेट घेतली असून त्या दोघात काय चर्चा झाली हे बाहेर येऊ शकले नाही. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे नवी दिल्लीत पोहोचलेले आहे आणि आपले खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यावर ते थांबलेले आहे. आज शक्यता जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गेलेले 6 खासदार आहेत ते लोकसभा अध्यक्षांना पत्र देतील, आम्हाला वेगळा गट म्हणून बसू द्या अशी मागणी करतील. पण त्यांच्या या मागणी संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जे पत्र ओम बिर्ला यांना दिलं आहे त्या पत्रानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू पण ओम बिर्लाला ऐकून घ्यावी लागेल. त्यामुळे आज दिवसभर ऑपरेशन टायगर संदर्भात काय घडामोडी घडतात, दिल्लीत काय घडतं आणि महाराष्ट्रात काय घडतं यावर याच्या बातम्या येत राहतील. सर्व ते ऐकत राहतील आणि सामान्य जनतेला ते कुठं गेले कुठं आहेत याचा काही फरक पडणार नाही. परंतु त्या जाणाऱ्या खासदारांच्या स्थितीत आमूलाग्र बदल होईल दिसते. इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण करा. धन्यवाद.